हे फोटो सेशन सुरू आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पंचवटी विभागातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचं। कधी डावीकडून पोज देऊन तर कधी उजवीकडून पोज देऊन फोटो कसा चांगला येईल यासाठी उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची धडपड सुरू आहे। उमेदवार म्हटला की त्याच्या छवीची जोरदार चर्चा तर होणारच। तशीच चर्चा सध्या नाशकात सुरू आहे। मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवार आकर्षक वेशभूषा करून पोर्टफोलिओ तयार करीत असतात। मात्र शौचालयाच्या समोर सुरू असणारं हे फोटो सेशन काही औरच। यंदाच्या निवडणुकीपासून प्रथमच प्रत्येक उमेदवाराला शौचालय असल्याचा दाखला घेणं आणि आहे त्या शौचालयासमोर उभं राहून काढलेला फोटो सादर करणं बंधनकारक करण्यात आले। या एनओसी बंद केल्या पाहिजे। यांच्याकडे संपूर्ण नाशिक महानगरपालिकेत किती प्लॅन मंजूर झाले आहे त्याचा रेकॉर्ड असतो। त्या अनुषंगाने यांनी रेकॉर्डवरनं तपासून बघा, घरपट्टीत महत्त्वाची गोष्ट एक टॅक्स आकारलेला असतो मलनी सरांचा। तो टॅक्स त्याच्यात आकारल्यानंतर यांना ते कळतं ना की त्यांच्या घरपट्टीत मलनी सरांचा टॅक्स आकारलेला आहे। तर कशासाठी ही हॅरेसमेंट चालली? ही प्रणाली पण फार अवघड आहे जी ऑनलाईन केलेली आहे ती। तिच्यासाठी 2-3 तास द्यावं लागतात। त्यासाठी हे डॉक्युमेंट सगळे सबमिट करणं आणि त्याच्यात नगरपालिकेचे कर्मचारी म्हणतात का तुम्हाला 2-3 दिवस लागणार आहे। म्हणजे प्रश्न पडतोय का आम्ही उमेदवारांनी कुठे कुठे कसं कशी धावपळ करायची। स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हगणदारी मुक्त गाव शहर करण्याच्या दृष्टीनं उमेदवारांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी फोटो काढणं बंधनकारक करण्यात आले। जो उमेदवार आहे संभाव्य उमेदवार त्याने शौचालयाचा वापर करणं आवश्यक आहे। जर त्याचं वैयक्तिक असेल वापर तर तसा दाखला, किंवा तो वैयक्तिक नसेल तर सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो असा दाखला हा संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून त्याने प्राप्त करून घ्यावायचा आहे आणि तो सोबत जोडवायचा आहे। यंदाची निवडणूक सर्वार्थानं लक्षवेधी ठरते। काही नियम, अटी, शर्ती नव्यानंच लागू झाल्यानं त्याच्या अंमलबजावणीबाबत राजकीय पक्ष, उमेदवार आणि यांच्याबरोबर प्रशासनातही गोंधळाची परिस्थिती बघायला मिळते। मात्र तरीही यातून ज्यांनी खोटी प्रमाणपत्र आणि दाखले सादर केलेत त्यांच्यावर कारवाई करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होणार का हा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।